अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे सध्या आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। नागपुरात हे सध्या आंदोलन सुरू आहे। पोलीस या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करतात। विद्यापीठाविरोधात हा धडक मोर्चा निघालेला आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विद्यापीठाविरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा। प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, निकाल या विषयांवर आता आंदोलन सुरू आहे। पोलीस या आंदोलकांना मागे सारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी, विद्यापीठावरच धडक मोर्चा निघालेला आहे। यामध्ये अनेक मुद्दे आहेत। प्रवेश परीक्षा असेल, अभ्यासक्रम असेल आणि निकाल या विषयांवर हे आंदोलन। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गजानन, काय माहिती? नक्कीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा या ठिकाणी सभा झाली आणि आता विद्यापीठात शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। पोलीस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आमने सामने आहे। विद्यापीठाच्या गेटमध्ये आत शिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी एबीपीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी आजचा हा धडक मोर्चा या ठिकाणी होता। त्याची प्रमुख मागणी होती की परीक्षा पद्धतीत बदल होण्यात यावा, त्यासोबतच प्राध्यापक भरती आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होतं। आणि आता अचानक सभा झाल्यानंतर हे आंदोलक जे आहे ते आक्रमक झाले आणि विद्यापीठात शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला। आता पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आहेत। दंगा नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। मोठी पोलिसांची सुरक्षा जी आहे ती तैनात आहे आणि आता विद्यापीठाच्या गेटवरच घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन जे आहे ते विद्यार्थ्यांकडून घेतलं जावं, मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे। बघा, हे सगळे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन आणि आत शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत बदल व्हावा, रिझल्ट अचूक लागावे, ऍडमिशन वेळेवर व्हाव्या, फी कमी व्हावी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केले जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघतो। सुरुवातीला आत शिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आता पोलीस या ठिकाणी आहेत, तर याच ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघा। नागपूर विद्यापीठाच्या अगदी गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे कार्यकर्ते रवी भवन परिसरामधून हे आंदोलन जे आहे ते सुरू झालं। पैदल मार्च सुरू झाला, विद्यापीठावर धडकलं, या ठिकाणी सभा झाली आणि आता सभेनंतर हे बघा, हे दृश्य आपण बघा। हे विद्यापीठात आत शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय। मोठ्या संख्येनं बघा दंगा नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आत गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। हे बघा, आक्रमक आहे, अत्यंत हमसे डरता है, अरे कुलगुरु हमसे डरता है। महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आणि संघप्रणित ही संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि तेच आंदोलनात उतरलेले आहे। मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी काही आंदोलक डरता है। छात्र संघ निवडणुका, शैक्षणिक कॅलेंडरचा सुव्यवस्थापन, महाविद्यालय स्तरावरचे भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, विद्यार्थ्यांचे निकाल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनासोबत खेळ मांडलाय। खेळ आम्ही जीवाची आहुती देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ। हे सर्व विद्यार्थी आहेत आणि हे आमचा तमाशा पाहत आहे, तमाशा पाहत आहे। गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी तमाशा बघताय। भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र। आमचा सरकारशी संबंध नाही, सरकारचा आमच्याशी संबंध नाही। आमचा आत शिरण्याचा प्रयत्न आम्हाला कुलगुरूंना भेटायचं आहे। कुलगुरू लपले आहे, कुलगुरू लपले विद्यार्थी। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विद्यापीठाच्या गेटवरचे हे दृश्य, हे सगळे विद्यार्थी अत्यंत आक्रमक आहे आणि आता